किती झाले? 120 ना? हां हां. नवीन वर्षाच्या निमित्ताने सॅलरीच्या 25% अमाऊंट प्रत्येकाला इन्सेंटिव्ह म्हणून जाहीर झाले. अमाऊंट प्रत्येकाच्या अकाउंटला ट्रान्सफर केले. ₹10,120 प्राप्त झाले. ओ ओ भाऊ, ओ भाऊ, ओ भाऊ, ओ भाऊ. अहो, त्यांनी त्यांच्या फुलाचे पण पैसे दिले आणि मला गरज होती ते 10,000 रुपये पण दिले. कोण होता भाऊ देव माणूस? तुम्ही ओळखता का त्याला? नाही हो, मला माहित नाही ते कोण आहेत. मला फक्त नाव माहिती आहे. तुम्ही पण नाही ओळखत का त्यांना? नाही. बघा काका, ही सगळी बाप्पाची लीला आहे. कसा तो अनोळखी माणूस तुमच्या मदतीला सोबती होऊन आला. आता सगळं नीट होईल. खरंच जीव ओवाळून टाकावं असा आहे हा पोरगा. पोरगाच आहे हो, तरी त्याला एवढी समज. देव भरभरून देईल त्याला. देव भरभरून देईल त्याला. देव भरभरून देईल त्याला. देव भरभरून देईल. किती सहज इतकी मोठी गोष्ट करून गेले. 10,000 काही छोटी रक्कम नाही, पण कुठलाही बडेजाव नाही, कसलाही आव नाही. उलट श्रेय घ्यायचं नाही म्हणून पटकन निघूनही गेले. इतकं मोठं मन. या सांगत तसं काहीच केलेलं नाही हो मी. खरंच हो, ते घरचं दुखणं आहे. आत्ते भाऊ आहे माझा, काय नाही करू शकत त्याचं. विराज सरांचा फोन मला. हॅलो सर. समीर, आता मला ऑफिसला येऊन भेट. काही चुकलंय का सर माझं? चुकल्यावरच एम्प्लॉईची आठवण यायला हवी का? चुकलं काही नाहीये. तू एम्प्लॉई ऑफ द मंथ आहेस बाबा आमचा. ये ऑफिसला आहे, मी वाट बघतोय. तुम्हाला वाटतंय तशा या बिलकुल नाही आहेत. अत्यंत साध्या आणि सरळ मार्गी आहेत या. अनिश आणि विमल आत्या हे असे दबा धरून बसल्यासारखे का बसलेत? काहीतरी गडबड आहे नक्कीच. पण काय झालं असेल? सॉरी जर यायला उशीर झाला. ते आरती संपल्यावर गुरुजींना मदत करत होते ना, म्हणून मी लगेच चहा टाकते आणि जेवणाची तयारीला लागते. निघे इकडे. हा प्रसाद आहे, नीट ठेव. संध्याकाळी चाळीत वाटू.
आय कम इन सर? ये. सॉरी सर. हॅलो सर. सर ते मंदिरामध्ये कार्यक्रम होता, तिथून परस्पर आलो. रिलॅक्स. ये. बस. बस. नाही सर, तुम्ही बसा ना. आता तरी बस. हा. सर मी प्लीज 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 रिलॅक्स. रिलॅक्स. लेट मी. मनात नक्की काय आहे यांच्या? आई, अगं तू कोणी बोलायचं नाही. तू मागे जा. आई आई अगं काय केलंय? काय केलंय? सगळं करून सवरून मलाच विचार काय केलंय. किती निर्लज्ज असावं ग माणसाने. कोण आहे तो मुलगा? कोण आहे तो मुलगा? कोण मुलगा? पुरे झाली तुझी ना नाटक. आई कोणाबरोबर फिरत असतेस ग आजकाल? तुला काय वाटलं आम्हाला कळणार नाही? एकतर अनिश बद्दल खोटं बोललीस ते बोललीस, वर एका परक्या मुलाने तुझ्यामुळे त्याला दंबाजी केली, त्याचा अपमान केला आणि तू काही नाही बोललीस. तुम्ही एकत्र? नाही